बहुत बहुत धन्यवाद। और अब महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे जी से मैं विनती करती हूं कि आज के इस अहम अवसर पर वे सभी को संबोधित करें। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। अच्छा, श्रद्धा आणि सबुरी चा मंत्र देणारे साईबाबांना मी वंदन करतो आणि या साई नगरीमध्ये विविध उपक्रमांचं लोकार्पण करण्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो। आणि उपस्थित सर्व मान्यवर राज्यपाल महोदय आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, सर्व मंत्रीगण आहेत आणि मोठ्या संख्येने उपस्थित या भागातले बांधव भगिनी मातांनो, आपल्याला देखील मनापासून धन्यवाद देतो। कार्यक्रमाचे आयोजक राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री, त्यांनाही धन्यवाद देतो। आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांची नावं मी घेत नाही, माफ करा। अपने देश के लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी जी की लोकतंत्र पर अपार श्रद्धा है। देश के सर्वांगीण विकास का एजेंडा लेकर वो आगे जा रहे हैं और उनके पास श्रद्धा भी है, सबूरी भी है, संयम भी है और धैर्य भी है। और इसलिए आप हमारे देश को पूरी दुनिया में एक महासत्ता के रूप में बनाना चाहते हो, इसलिए मैं आपको धन्यवाद फिर से देना चाहता हूं। इस देश की 140 करोड़ जनता आपके नेतृत्व पर विश्वास कर रही है आणि म्हणूनच तुम्ही एवढ्या हजारो लाखोंच्या संख्येने या ठिकाणी आज आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना ऐकायला आलेला आहात। खरं म्हणजे आज आपण पाहतोय की गेल्या वर्षभरामध्ये आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर आपले प्रधानमंत्री या महाराष्ट्रामध्ये 6 वेळा आले। आपण निमंत्रण दिलं आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला, हा त्यांचा मोठेपणा आहे। आणि म्हणून आतापर्यंत जवळपास 2 लाख कोटीच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। आज देखील जवळपास 14,000 कोटीपेक्षा जास्त कामांचं लोकार्पण होतंय। निळवंडे धरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना इतिहास माहित आहे। देवेंद्रजींनी आता सांगितलं, त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून सुरू झालं, परंतु मध्ये काय काय झालं त्या इतिहासामध्ये मी जाऊ इच्छित नाही। मध्ये आम्ही पाणी टेस्टिंग करायला आलो होतो, परंतु जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा पुन्हा त्यांनी चालना दिली आणि आज जवळपास 68,000 हेक्टर जमीन आज ओलिताखाली येणार आहे। 2.25 लाख एकर शेतकऱ्यांचं सरकार आहे आपलं, सर्वसामान्यांचं सरकार आहे। आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, युवा, तरुण सगळे लोक
या राज्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे, बदल झाला पाहिजे, म्हणून आपल्या सरकारने आदरणीय मोदी जी आपके जब जन्मदिन था तब हमने 11 सूत्री कार्यक्रम का ऐलान कर दिया और उसमें नमो शेतकरी सम्मान योजना होगी, नमो महिला सक्षमीकरण योजना होगी, कामगारों की योजना होगी, कष्टकरियों की योजना होगी, माता बहनों की योजना होगी, युवाओं की योजना होगी और आज उसे हम गति दे रहे हैं। ये हमारे लिए बहुत ही गौरव की बात है और अभिमान की भी बात है कि राज्य साल भर में पिछले हमारी सरकार स्थापित होने के पहले 2.5 साल में सभी प्रकल्प बंद थे, सगळी कामं बंद होती ना, सगळे प्रकल्प बंद होते, त्याला आपण चालना दिली, नवीन प्रकल्प आपण सुरू केले आणि म्हणून ह्या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला डबल इंजिनच्या सरकारची आवश्यकता असते आणि म्हणून मोदी साहेबांकडे आपण ज्या ज्या गोष्टी मागितल्या राज्य सरकारच्या राज्याच्या विकासासाठी त्यांनी त्या देण्याचं काम केलं आणि म्हणून देवेंद्रजींनी जी मागणी केलेली आहे, मला वाटतं आम्ही तेव्हा दोघंच होतो, पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर कॅबिनेटमध्ये या ठिकाणी जे दुष्काळग्रस्त विभाग आहेत, दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत, मराठवाडा विदर्भ, वाहून जाणार पाणी तिकडे वळवलं पाहिजे, ही योजना मोठी आहे, मोठी म्हणजे आपल्या राज्याच्या आर्थिक आवाक्याच्या बाहेर है। और इसलिए मैं भी आपसे आदरणीय प्रधानमंत्री जी से निवेदन करूंगा, विनती करूंगा कि इस योजना को अगर केंद्र सरकार सपोर्ट करे तो लाखों करोड़ों किसानों को इसका फायदा होगा। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या वर्षभरामध्ये आपण घेतलेले निर्णय तुमच्या समोर आहेत। मग त्याच्यामध्ये समृद्धी असेल, मेट्रो असेल, अनेक प्रकल्प आहेत, सिंचनाचे प्रकल्प आपलं सरकार आल्यानंतर 35 सिंचन प्रकल्पांना आपण मान्यता दिली, सुप्रमा दिली आणि ते कार्य आपण पुढे नेतोय। लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम देखील आपलं सरकार करते आहे आणि म्हणून मोदी साहेब ज्या कामाला हात लावतात, ज्या कामाचं भूमिपूजन करतात, ते काम, तो प्रकल्प वायू वेगाने पुढे जातो आणि पूर्ण होतो, अशा प्रकारचा एक आपल्याला अनुभव आहे आणि म्हणजे त्यांच्या हाताला यशाचा परिस आहे। हात लावतात त्याचं सोनं होतं असा अनुभव आहे आणि म्हणून आम्ही त्यांना वारंवार बोलवतो, महाराष्ट्रामधला विकास प्रकल्पांच्या भूमिपूजनाला, लोकार्पणाला। काही लोकांच्या पोटात दुखते ते जाऊ द्या, त्यांच्याकडे आम्हाला काय बघायचं नाही, ज्यांची पोटदुखी आहे त्यांच्यासाठी देखील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या राज्यात 700 ठिकाणी विनामूल्य सेवा करून टाकला आहे आणि म्हणून आता या शिर्डीमध्ये भाविक भक्त देशातून परदेशातून येतात। मोदीजींनी मुंबई शिर्डी वंदे भारत ही ट्रेन सुरू केली, त्याचाही फायदा या ठिकाणी या शिर्डीतल्या भाविक भक्तांना होणार आणि आज आपण जे इमारतीचं भूमिपूजन करणार आहोत, उद्घाटन करणार आहोत, त्याचा देखील फायदा होईल। दर्शन रांग असेल, त्या एकात्मिक टर्मिनल असेल, त्यामुळे देखील भाविकांना खूप फायदा होईल आणि एक हॉस्पिटल आहे त्याचा देखील फायदा होईल। मैं आपल्याला एवढंच सांगू इच्छितो कि हमारी सरकार ने, आदरणीय प्रधानमंत्री जी, अभी जो भी सरकारी अस्पताल है उसमें कैशलेस सेवा देने का निर्णय लिया है। जैसे आयुष्मान भारत है वैसे 1.5 लाख का 5 लाख तक ये महात्मा ज्योतिबा फुले योजना का विस्तार भी किया है, क्योंकि कोई भी नागरिक उपचार के बिना ना रहे। और इसलिए हमें खुशी है कि आप यहाँ पर आए और इस कार्यक्रम को आपने शोभा बढ़ाई है। बाकी हमको आपको सुनना है, जैसे आपने किसानों को 6,000 रुपया सालाना जो देने का निर्णय लिया, आपके प्रेरणा से ही हमारी सरकार ने, अपने सरकार ने फिर उसमें 6,000 जोड़ने का निर्णय लिया।
और आज आपके हाथों से उसका वितरण होने वाला है। 1700 करोड़ रुपया का एक ही दिन में सब लोग किसानों के खाते में पहले हफ्ता चला जाएगा। 1 रुपया में पीक बीमा योजना, ये भी सरकार ने निर्णय लिया है। ऐसे कई निर्णय आपके आशीर्वाद से, आपके मार्गदर्शन में हमारी सरकार ने लिया है। और इसलिए मैं ये भी कहूंगा कि सभी लाखों करोड़ों राम भक्त देशवासियों का जो सपना था राम मंदिर बनाने का, वो भी आपने पूरा कर दिया है और 22 तारीख को उसका उद्घाटन होने वाला है। हमारे आदरणीय बाबा साहब ठाकरे जी का भी सपना था, वो भी आपने पूरा कर दिया है। इसलिए तमाम लाखों करोड़ों राम भक्त आपके ऊपर बेहद खुश हैं और इसलिए इतने भी लोग रावण एक हो जाए, कितने भी इकट्ठा हो जाए, वो इंडिया अलायंस का कुछ बना है और आपको कोई भी आपका बाल बाका नहीं कर सकते। जैसे 2014 में ऐसे ही इकट्ठा हुए, 2019 में ऐसे ही इकट्ठा हुए, लेकिन ये देश की जनता आपके साथ है, आपके साथ है। इसलिए 2024 में भी पूरी ताकत के साथ इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बनेंगे। ये पत्थर की लकीर है और एक मोदी सब पे भारी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय जी। और अब विभिन्न कार्य तथा परियोजनाओं का भूमि पूजन, शिलान्यास, उद्घाटन, लोकार्पण तथा राष्ट्र की सेवा में समर्पण एकत्रित तरीके से किया जाएगा। साथ ही इन सब के बारे में एक फिल्म चलेगी। रिमोट का बटन दबाकर ई फलकों का अनावरण करने की विनती मैं माननीय प्रधानमंत्री जी से करती हूँ।